नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत आपल्या स्वयंपाकघरामध्ये ओल्या नारळाचा खरवस। अगदी मऊ लुसलुशीत असा हा खरवस होतो। चला तर मग करूया। इथे मी एक नारळ घेतले, त्यामधलं संपूर्ण नारळ काढून घेतले। स्वच्छ पाण्याने नारळ धुवून घ्यायचे आणि आपल्याला काय करायचं, यावरचं काळं टरपलं काढून घ्यायचे। चाकून किंवा आलू सोलायच्याने आपण हे टरपलं काढू शकता। शिटीमध्ये नाही का कच्चं दूध भेटत नाही खरवस करायला, आणि खरवस खा वाटला की हे ओल्या नारळाचा खरवस तुम्ही करू शकता। खूप मस्त असा हा चवीला होतो। तर आता आपल्याला याचं वरचं सगळं टरपलं काळं काढून घ्यायचे। तर इथे सगळं टरपलं आपलं काळं काढून झालेले। आता काय करायचं, आपल्याला याचं चाकून छोटे छोटे काप करायचे आहेत खोबऱ्याचे, कारण मोठाले मिक्सरला काढलं की मिक्सरची पाती खराब होते, तर म्हणून आपल्याला छोटे छोटे चाकून असे हे काप करून घ्यायचे आहेत खोबऱ्याचे। तर हे बघा मी किती छोटे छोटे असे मस्त काप करते खोबऱ्याचे। तर इथे सगळं असं खोबरं आपलं कापून झालेलं आहे। आता काय करायचं, घरातले एक वाटी किंवा कप कोणचं आहे ना, आपल्याला हे खोबरं मोजून घ्यायचे। इथे मी 1 कप घेतलाय, त्यामध्ये सगळं खोबरं टाकायचं। एका कपाला पण कमीच थोडंसं खोबरं भरलेलं आहे। तर आता इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचे, त्यामध्ये हे खोबऱ्याचा खीस टाकायचा आणि मिक्सरचं भांड्याचं झाकण लावून आपल्याला हे मिक्सरला चांगलं असं हे फिरून घ्यायचे। कोल्डच काढायचं आहे आता सध्या पहिल्यांदा। तर मिक्सरला हे फिरवलेलं आहे। तर हे बघू शकता तुम्ही, जसं आपण खिसणीने खोबरं खिसतो तसं हे खिसल्या गेलेलं आहे। पण आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून पुन्हा मिक्सरला फिरवायचे। तर ज्या कपानं आपण खोबरं मोजून घेतलेले त्याच कपानं तितकंच आपल्याला पाणी घालायचं आहे। यामध्ये नॉर्मलच पाणी घालायचे गार। तर हे बघा मिक्सरला पुन्हा असं हे फिरून झालेलं आहे। मस्त आपल्या ओल्या नारळाचं दूध निघालेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं, एक पातेलं घ्यायचं, त्यावर एक चाळणी ठेवायची आहे आणि हे सगळं आपल्याला एकदा गाळून घ्यायचं आहे। तर मिक्सरमध्ये या चाळणीमध्ये सगळं टाकून झाले, चमच्यानं आपल्याला सगळं असं हे एकसारखं फिरीत सगळं यामधलं आपल्याला दूध काढून घ्यायचे, जोपर्यंत नारळ कोल्ड होत नाही तोपर्यंत। तर हे बघा असं कोल्ड झालेलं आहे, पण यामधलं संपूर्ण दूध निघालेलं नाही। पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून आणि खोबरं टाकून हे फिरून घ्यायचे। तर हे बघा काढून झालेले आहे। आता हे पुन्हा एकदा आपल्याला हे चाळणीनं गाळून घ्यायचे, जोपर्यंत खोबरं कोल्ड होत नाही तोपर्यंत हे। तर मस्त असं हे कोल्ड झालेले काय करायचे, आपण हे वरचा चोथा वाटण्यासाठी किंवा मसाला करण्यासाठी वापरू शकता। तर आता हे दूध आपल्याला एका वाटीमध्ये अर्ध यामधलं काढून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे। यामध्ये याची मस्त अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। कुठंच गाठी होता कामा नाही, का आपल्या खरवसामध्ये गाठी होतात म्हणून। हे बघा मस्त अशी आपली कॉर्नफ्लॉवरची आणि दुधाची पेस्ट तयार करून झालेली आहे। आता दुसऱ्या दुधामध्ये आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे, कारण नारळामध्ये ऑलरेडी थोडीसं गोड वासते, म्हणून याच्यात थोडीशी साखर घालायची, जास्त घालायची नाही। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त घालू शकता। तर सगळी अशी ही साखर विरघळून घेतलेली आहे आणि आपल्याला आता हे पातेलं गॅसवर ठेवायचे। एक मस्त अशी खळखळून या दुधाला उकळी आणायची। खळखळून दुधाला उकळी आली की यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आता। तर एका हातानं फिरवत राहायचं आणि एका हातानं कॉर्नफ्लॉवर टाकायचं। मस्त असं एकसारखं फिरवत राहायचं, कुठंच आपल्याला थांबायचं नाही, कारण गाठी झाल्या की आपल्या खरवसची चव चांगली लागत नाही। हे मस्त असं आपल्याला हे हटवून घ्यायचं एकसारखं। कमीच गॅस ठेवायचा, जास्त फुल करायचं नाही। तर हे बघा मस्त असं आपलं हे घट झालेलं आहे, आपला खरवस तयार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि एक पातेलं किंवा तुमच्या घरातला डबा काही पण घेऊ शकता, यावर आपल्याला तूप किंवा बटर लावायचं, तेलाचा वापर करायचा नाही। सगळीकडून असं हे लावून घ्यायचे आणि यामध्ये हे सगळं आपल्याला खरवसचं मिश्रण टाकून द्यायचं आहे। हे बघा इथं मी सगळं असं हे खरवसचं मिश्रण टाकीत आहे। खूप मस्त असा हा चवीला खरवस लागतो ओल्या नारळाचा, आणि कमीत कमी वेळेत त्यांना थोडासा कमी वस्तू पण लागतात करायला, पदार्थ पण। तर हे मस्त असं आपल्याला एकदा गार करून घ्यायचे आणि गार झाले की पुन्हा एकदा आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून गार करून घ्यायचे अर्धा 1 घंट्यासाठी। तर मस्त असा मऊ लुसलुशीत आपला ओल्या नारळाचा खरवस तयार आहे। बघा किती छान मस्त झालेला आहे। याच्या जशा म्हणल्या तशा आपल्याला वड्या पाडून घ्यायच्यात। आता इथे मी वड्या पाडून घेत आहे। खूप मस्त असा हे ओल्या नारळाचा खरवस झाला, चवीला तर अप्रतिम झालता। तुम्ही पण असा खरवस नक्की करून बघा, ओल्या नारळाचा खरवस। तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, नवीन असा चॅनल तर सबस्क्राईब करा। तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा मऊ लुसलुशीत असा हे आपला खरवस तयार आहे बघा। तर पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।